राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला। तसंच आमचे पुण्याचे माजी उपमहापौर बंडू गायकवाड यांनी पण काम करणारे गायकवाड परिवार नेहमीच सर्व जनतेची एकरूप काम करणारा अशा प्रकारचा समाज आहे। त्याचबरोबर आमचे माजी उपमहापौर निलेश मगर त्यांनी परिसरामध्ये त्यांचा अतिशय चांगलं काम आहे। स्वभाव शांत स्वभाव ही आमच्या निलेशची ओळख। ते राष्ट्रवादीमध्ये याचा निर्णय घेतला। त्याचबरोबर सौभाग्यवती मगर या माजी नगरसेविका होत्या, माजी स्वीकृत नगरसेवक त्या बाबतीमध्ये घेतला। आमचे प्रसाद बाबा तरुण कार्यकर्ता इथून पुढे चौरांना भवितव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गेल्या 25 वर्षापूर्वी स्थापना झाल्यापासून अनेक तरुणांना कामाची संधी महिलांच्याही बाबतीमध्ये एक आदराची सन्मानाची भावना ही नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी व्यक्त केलेली मला आठवत आहे। मी राजकीय जीवनामध्ये ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस आम्ही तिन्ही महत्वाची पदं म्हणजे जिल्हा परिषदेचं योगिता खोकऱ्यांना शहराचं महापौर अभिनंदन महापौर दिलेलं होतं। अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष, शोषाव आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारा पक्ष अशा प्रकारची आपल्या पक्षाची ओळख आणि यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आज शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढायला निश्चितपणे मदत त्या ठिकाणी झाली। आज त्याला जोडून नाशिक परिसरातले अनेक मान्यवरांनी त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्याच्या आधी मी कोकणामध्ये थोडस जातो, तिथं आमचा अजित यशवंतराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर जरा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अजित आमच्यापासून थोडासा दूर गेलेला होता। त्याच्या गावात अजित असताना देखील अजितला सोडून गेला। आता पुन्हा सगळ्यांच्या प्रयत्नामुळे सगळ्यांच्या तो शरीरात तिकडे गेला होता, मनाने आमच्याकडेच होता, पण त्यांनी आता पुन्हा राष्ट्रवादीमध्ये पुन्हा काम करण्याचा प्रवेश करण्याचा आणि काम करण्याचा निर्णय घेतला। तसंच आमचे दापोली खेड मंडणगडचे समद मांडलेकर हे मंडणगडचे ते आमचे त्यांनी पण त्या बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारची भूमिका घेतली। तसंच आमचे मुनी मुकादम त्यांनी पण एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला। अशफाक मांडलेकर अशा पद्धतीने आमच्या कोकण परिसरातले पण हे सगळे जीवाभावाचे सहकारी हे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत। तसंच आमच्या हिरामण खोसकर असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, आमचे संदीप गुळवेजी असतील, संपत नाना सुकाळीजी असतील, विष्णुपंत म्हैसुने असतील, कितीतरी मान्यवरांचे आमचा जयंत जाधव असेल, बऱ्याच सहकारी मित्रांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याच्यामध्ये आमच्या शहराध्यक्ष शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुरेश माधवराव गंगापुत्र यांनी राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। तसंच शिवसेनेचे तालुका प्रमुख उभाटाचे समाधान निवृत्ती बोडके यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। तसंच 5 वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून पांडुरंग राऊत यांनी काम केलेले आहे। त्यांचे चिरंजीव मिथुन पांडुरंग राऊत हे उपजिल्हा प्रमुख आहे युवा सेनेचे, त्यांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। मी त्यांचेही मनापासून स्वागत करतो। उमेश सोनवणे आमचे वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांनी पण प्रवेश केला आहे। तसंच शहराध्यक्ष उभाटाचे अखलास शेख हे आहेत, त्यांनी पण केलेला आहे। तसंच शिवसेना तालुका प्रमुख उभाटाचे नितीन लाखन त्यांनी पण प्रवेश राष्ट्रवादीमध्ये केलेला आहे। तसंच प्रवीण तुंगा सरपंच आहेत निरगुड्याचे, लक्ष्मण मेघे
आमचे चेअरमन आहेत हर्सुल विकास सोसायटीचे सुभाष मेघे, सरपंच आहेत बेलपात्रीचे, तसंच मोहन लाखन आहे, रघुनाथ पवार आहेत, अंबादास बेनकोळी ते आहेत, विष्णू बेनकोळी ते आहेत, रावसाहेब कोठुडे ते आहेत, तसंच आमचे अशोक चव्हाण उपशाखा प्रमुख उबाटा, शिवाजीराव मोरे उपसरपंच, मायाताई कोठुळे या युवती सेनेच्या उबाटाच्या प्रमुख तिथं काम करत होत्या, सुनीता वारकडे, कैलास शिंदे, हेमंत बोडके, बावडू बोडके, कपिल काशीत, सुनील काशीत, अशोक उघडे, वाळू उघडे, नितीन मेढे, चेतन तिदमे, शंकर महाले, दिलीप रामसे, भाऊराव राऊतमाळे, चंदर बदादे, धनराज बेडकोळी, संजय बेडकोळी, मधु वडांगे, वसंतराव वडांगे, सुभाष चौधरी हे आपले सरपंच आहेत. त्याचे अशा हे आमच्या सगळ्या जीवनभावाच्या सहकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचाही मी विष्णू बोरजे, सॉरी माझ्याकडनं चुकून त्यांचं नाव घ्यायचं राहून गेलं, विष्णूजी बोरजे त्यांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे. तसंच आमच्या सांगली जिल्ह्यातनं निशिकांतजी भोसले आणि आमचे राजेंद्र देशमुखांनी आणि या सगळ्यांनी त्यांच्या प्रयत्नामुळं पलूसचे अशोक सर्जेराव मोरे, विजयकुमार पांडुरंगराव पाटील, विक्रम सर्जेराव पाटील, विनायक किसन सदामते, संदीप जयसिंग साळुंके, शिवाजी कृष्णा सावंत, त्याचबरोबर आमच्या हे झाले आमच्या पलूसचे, तसंच संतोष काळे युवा नेते बुर्लीचे, दीपक काळे, राजकुमार अण्णा चौगुले, राकेश चौगुले, मनोज चंद्रकांत पवार, सुधीर शिवाजी जाधव, रोहित जालिंदर सूर्यवंशी, खानापूर तालुक्यातले पंकज भैया ज्योतिराम दबडे, संदीप तात्या मोहन ठोंबरे, आबासाहेब जाधव, प्रशांत बसमे, प्रथमेश साळुंके, सुहास कुलकर्णी, सतीश सुतार, जगताप, प्रकाश भाऊ चौगुले, सोमनाथ जाधव, राहुल कोरटे, लालासाहेब पवार, रोहित कांबळे, आमचे शिवाजी तोरणे, तसंच संजय काळे, सुनील साळुंके, ऋषी दिवटे, दीपक जंगम, साम्राज तुंबगी, आयुष लकडे, महेश कणसे, आकाश भस्मे, रोहित मोहिते, गोपाल झेडपे, लखन भोसले, गणेश जाधव, राहुल सकट आणि माऊली वाघमारे हे आमच्या पलूस, खानापूर, विटा ह्या परिसरातनं यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील राजू नवघरे आणि बी डी बांगर या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं डॉक्टर दिलीपराव म्हस्के, बरोबर ना, डॉक्टर दिलीपराव म्हस्के, कैलासराव खिल्लारे, अफजल शेख, पंडितराव पतंगे, उत्तमराव कुरवाडे, डॉक्टर अच्युत पतंगे, पठाण अयूब खान, कैलास खिल्लारे, शेख अयूब भाई, महबूद अशरफी, सलीम कुरेसी, काही MIMचे आहेत, काही काँग्रेस आयचे आहेत, काही शिवसेनेचे आहेत, काही वंचित बहुजन आघाडीचे आहेत, तसंच आमचे सुरेशजी धोत्रे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष माजी होते, प्रल्हाद जोंधळे सचिव वंचित बहुजन विकास आघाडी हिंगोलीचे, भास्कररावजी गवळी तालुका अध्यक्ष वसमतचे, तसंच ज्ञानेश्वर सोनवणे टेंभुर्णी वसमतचे, मीर अण्णा वाघमारे हे वडार समाज संघटनेचे अध्यक्ष आहेत, खलील अहमद हे माजी नगराध्यक्ष आहेत, काँग्रेस आयमधून आलेत, शेख जानी मिया हे काँग्रेस आयमधून आलेत, नगरसेवक होते, युनुस शेख पॉप्युलर हे NCP मधून आलेत, सय्यद नासिर BJP मधून आलेत, मोहम्मद यासीन मोहम्मद ते NCP मधून आलेत, शेख रशीद शेख जनी मिया ते NCP मधून आलेत. असे सहकारी आपले वेगवेगळ्या राजकीय पक्षातनं माझ्या हिंगोली तालुक्यातनं वसमतमधनं आलेले आहेत. तशाच पद्धतीनं आपले
व नांदेड जिल्ह्यातले भोकर तालुक्यातले शेख जवाहुद्दीन बरबडेकर, माजी पंचायत समितीचे सदस्य, माजी नगरसेवक शेख वकील खैराती, युवक तालुका अध्यक्ष गणेश उर्फ पप्पू गोलेवार, शहराध्यक्ष काँग्रेसचे खाजू इनामदार, युवक शहराध्यक्ष अफरोज शेख, शहर सचिव काँग्रेसचे आसिफ शेख आणि शिवसेनेचे शहराध्यक्ष अजय टाक अशा भोकर तालुक्यातल्या नांदेड जिल्ह्यातल्या मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. तसंच आमचे सहकारी चंदू पाटलांच्या नेतृत्वाखाली सविता जाधव, आता पहिलं नाव त्यांचं सविता जाधव होतं, आता सविता चव्हाण झालेला आहे. त्या आमच्या भगिनी, त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या त्या महिला प्रदेश अध्यक्ष होत्या. तसंच कविता राठोड, देवकी जाधव, श्वेता जोशी, योगिता मिश्रा, उज्ज्वला पंडित, मनीषा बस्ताडे, कल्पना गुप्ता, सरस्वती यादव, नैना कनसे अशा सगळ्या मान्यवर भगिनी, सौभाग्यवती सविताताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यांनी सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांनी मागे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये देखील 17 दिवस त्या सहभागी झालेल्या होत्या. परंतु आज त्या सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला. तसंच सांगली झालं, हिंगोली झालं, नाशिक झालं, भोकर झालं, रत्नागिरी झालं, हा हडपसरचे आपले कुणीकडे अक्षर काढले, हे अमर कामटे ना, आपल्या हडपसर विधानसभाचे प्रमुखांची मी मगाशी नावं घेतली, पण इतर पण मान्यवर युवा सेनेमध्ये किंवा इतर ठिकाणी संघटनेमध्ये, विशेषतः शिवसेनेमध्ये काम करणारे, पण काम करताना आमच्या महादेव बाबरांच्या नेतृत्वाखाली, प्रसाद बाबरांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. अमर कामटे, सागर कामटे, अतुल काटे, पोपट आंबेकर, समीर पंजाबी, प्रकाश काटे, सागर जगताप, हेमंत दांडेकर, विशाल कामटे, प्रशांत कामटे हे शिवसेनेचे पदाधिकारी, भरत शेंडकर, प्रतीक कामटे, श्रीपाद लोणकर, कुणाल लोणकर हे आपले सहकारी, माऊली बिबवे, सौरव जावळकर, अमर कामटे, सागर जगताप, डॉक्टर मंगेश काळे, सुवर्णाताई जगताप हे आमच्या बाबासाहेबांच्या बरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. अजून कोणाची नावं घ्यायची राहिली का? अरे थांबा रे. हरीश तुपलोंडे, वंचित आघाडीचे हरीश तुपलोंडे, शंकर भोये, विलास आचारी यांनी, ह्याही मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. अशा साधारण माझ्या सांगली जिल्ह्यातनं, हिंगोली जिल्ह्यातनं, नाशिक जिल्ह्यातनं, नांदेड जिल्ह्यातनं, रत्नागिरी जिल्ह्यातनं, आमच्या पुणे शहरातनं आणि काही सेवा दलाचे काही प्रमुख मान्यवर अशा प्रभाकर लिहून द्या ना, असं काय मध्ये नीट लिहून द्या. अशा मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. मित्रांनो, थोडंसं आज मंगळवारचा दिवस असतो. मंगळवारी आमची प्री कॅबिनेट असते, कॅबिनेट असते आणि अनेक आमदार, अनेक लोकप्रतिनिधी, अनेक वेगवेगळ्या कार्यकर्ते आम्हाला सगळ्यांनाच भेटायला येत असतात आणि मीटिंग पण आज बऱ्यापैकी असतात. परंतु आजचा दिवस आपण निवडला. आपल्या पक्षाचं कार्यालय थोडंसं लहान असल्यामुळं शेवटी आपण या कार्यालयामध्ये येण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये प्रभाकर राठोड, विनोद संपत चव्हाण याही मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मित्रांनो, मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की आपण काही एकमेकाला ओळखत नाही अशातला भाग नाही. आपण अनेक वर्ष जरी वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असलो तरी साधारण आपली विचारधारा एकच आहे आणि आपण ज्या भागामध्ये काम करतो त्या परिसराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्याच्यातल्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आपल्याला जाता आलं पाहिजे आणि
केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीनं आपल्याला खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर निधी हा वेगवेगळ्या भागामध्ये विकासाच्या करता मंजूर करून आणता आला पाहिजे। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती, आज आपल्याला सगळ्यांना माझं भाषण झाल्यानंतर आम्ही रितसर तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश म्हणजे करून घेणारच आहे, पण नंतर भाषण करताना सगळा गोंधळ होईल म्हणून थोडंसं आधीची भाषणं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत। खासदारकीची निवडणूक होऊन 1 वर्ष झालेलं आहे, आमदारकीच्या निवडणुकीला जवळ 6 महिने होऊन गेलेले, त्याच्यावर या 2 निवडणुका एक 4 वर्षांनी आणि एक 4.5 वर्षांनी येणार आहे। परंतु त्याच्या आधी कार्यकर्त्यांना काम करण्याच्या करता महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, सहकारातल्या निवडणुका, मार्केट कमिटीच्या निवडणुका, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका ह्या होत असतात। आपल्याला सगळ्यांना 30 तारखेपासून आमचं पावसाळी अधिवेशन आहे, पुरवणी मागण्या आम्ही मंजूर करून घेणार आहे आणि ते अधिवेशन संपल्यानंतर आपल्याला महाराष्ट्राचा रितसर दौरा हा मी त्या ठिकाणी काढणार आहे। त्याच्या आधी प्रांताध्यक्ष पण त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहे। माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला बेरजेचं राजकारण करायचं आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी तुम्हाला मला सुसंस्कृत महाराष्ट्र कसा घडवला गेला पाहिजे, सुसंस्कृतपणा कार्यकर्त्यांनी काम करत असताना कसा दाखवला पाहिजे, उगीचच काहीतरी खालच्या पातळीवर जाऊन आता टीव्हीला तुम्ही बघता वेगवेगळे चॅनल आलेले आहेत, पूर्वीच्या काळामध्ये तशा प्रकारची चॅनल आपल्याला पाहायला मिळत नव्हते। काळ बदलतो, वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान विकसित होतं आणि त्याच्यातनं अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतात। त्याच्यातून काम करत असताना जर कार्यकर्ता चुकला, आजच कुणाचा तरी दाखवत होते कुठल्या व्यक्तीनं अतिशय शिवीगाळ हे बँकेच्या अधिकाऱ्याला केली, वास्तविक काम जरूर आपल्याकडे आलेल्या कार्यकर्त्याचं झालं पाहिजे। आपल्याकडे आलेल्या आपल्या लाडक्या बहिणी त्यांची पण कामं झाली पाहिजे। ती कामं करण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जी काही विभाग आहेत, जी काही खाती आहेत, मग माझ्याकडे वित्त नियोजन आणि एक्साईज सारखं खातं असेल, भुजबळ साहेबांच्याकडे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षणासारखं खातं असेल, किंवा आदिती तटकरेंच्याकडे महिला बाल विकास सारखं महत्वाचं खातं असेल, तसंच आमच्या कृषी खात्यासारखं महत्वाचं खातं माणिकराव कोकाटे यांच्याकडे असेल, फूड अँड ड्रग सारखं खातं आमच्या नरहरी झिरवळकडे त्या बाबतीमध्ये असेल, तसंच आमच्या मकरंद आबा पाटील यांच्याकडे मदत पुनर्वसन सारखं महत्वाचं खातं असेल, ग्रामीण भागामध्ये सहकार्याचं जाळं हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक, पवार साहेब अशा अनेक मान्यवरांनी पसरवलं, ते खातं आपल्या बाबासाहेब पाटलांच्याकडे असेल, दत्ताभाऊ भरणेकडं अल्पसंख्याक अवकाश, त्याच्यानंतर तुमचं क्रीडा यासारखं महत्वाचं खातं असेल। अशा वेगवेगळ्या खात्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या घटकाला मदत करण्याचं काम आपल्याला त्या बाबतीमध्ये करता येऊ शकतं। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला ताबडतोब लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे। सध्या वॉर्डची रचनेचं काम चाललेलं आहे। निवडणुका साधारण मुंबईची प्रत्येक, माझा अंदाज आहे, मी लगेच टीव्हीवाल्यांनी सांगू नये, दादांनी असं सांगितलं की एकाच प्रत्येक वॉर्ड वाईज, मुंबई एवढं मोठं शहर आहे आणि एवढे मोठे मुंबईतले वॉर्ड आहेत की ते पूर्वी 227 होते ना, 227, त्याच्यामध्ये मध्ये जरा वाढ केलेली होती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारमध्ये काम करत असताना। पुन्हा एकनाथरावजींचा आल्यावर त्यांनी काही त्याच्यामध्ये बदल केला। त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलेलं आहे की आता ओबीसी पुरुष महिलांनाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। मागच्या वेळेस नव्हतं, त्याच्यावर कोर्टबाजी झाली, त्यामुळेच इतका उशीर झाला। वास्तविक आपण कुणी निवडणुका लांबाव्यात ह्या मताचे नाही। 5 वर्ष झाल्यानंतर नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे। जो 5 वर्षात कार्यकर्ता चांगलं काम करेल त्याला पुढे कंटिन्यू करता आलं पाहिजे, अशा पद्धतीनं साधारण चालतं। आणि ते चालत असताना माझी आपल्याला विनंती आहे की खालच्या निवडणुका साधारण 4चा प्रभाग
होण्याची शक्यता आहे. त्याच्यावर तशा पद्धतीनं आपल्याला आपली मानसिकता तयारी करावी लागेल. जिल्हा परिषद तालुका पंचायतीचं तर तुम्हाला माहितीच आहे, आता जात निहाय जनगणनेला सुरुवात भारतामध्ये झालेली आहे. जम्मू काश्मीर पासून ते काम सुरू झालेलं आहे. साधारण 1.5-2 वर्षामध्ये ते सगळं काम होणार आहे. पुढच्या वेळेस ज्यावेळेस निवडणुका येणार आहेत त्यावेळेस मागच्या टर्मला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महिलांना 33% जागा देण्याचं आरक्षण मंजूर झालेलं आहे. पण त्या निवडणुका 2029 पासून होणार आहे. त्याच्यावर लोकसभेला पण 1/3 महिला जाणार आहे, विधानसभेला पण 96 महिला ह्या खास त्यांचं आरक्षण म्हणून तिथं जाणार आहे. त्याच्यावर मोठ्या वर्गाला प्रतिनिधित्व मिळणार आहे महिलांच्या. आज देखील महिला त्या 288 मधनं निवडून जाऊ शकतात किंवा आपल्या 543 आणि महाराष्ट्रात 48 मधनं निवडून जाऊ शकतात. त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण ज्या वेळेस आपण सातत्याने शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, त्यांनी जो विचार माझ्यासमोर मांडला, मग त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, राजमाता जिजाऊ असतील किंवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, रमाई माता असतील किंवा मौलाना आझाद असतील, अण्णाभाऊ साठे असतील, हे सगळे महापुरुष किंवा महान स्त्रिया आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी त्यांचा वारसा लाभलेला आहे. आपण भाग्यवान आहोत. आपण फार महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्यांच्या सगळ्यांचा विचार शेवटच्या पर्यंत रुजला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं त्या विचारांनीच आपल्याला सगळ्यांना जायचंय. मुंबईसारखं महत्वाचं शहर हे आपल्या देशातलं महत्वाचं शहर, हे आर्थिक राजधानी मुंबई आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामुळं शहरी भाग, ग्रामीण भाग, आता मित्रांनो मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत आहे. पूर्वीच्या काळामध्ये 70% जागा ग्रामीण आणि 30% जागा शहरी असायच्या. आता या निवडणुकीमध्ये पुढच्या येणाऱ्या 50% पेक्षा जास्त जागा शहरी झाल्या तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका. म्हणजे 50-55% जागा शहरी होणार आहेत, 40-45% जागा ग्रामीणच्या राहणार आहेत. अशा पद्धतीचा तो बदल होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे पहिल्यापासून पक्षात काम करतात ते असतील किंवा आता या सगळ्या मान्यवरांच्या मुळे आपली वेगवेगळ्या भागामध्ये निश्चितपणे ताकद वाढणार आहे आणि या ताकदीचा उपयोग आपली संघटना अधिक बळकट होण्याच्या करता, अधिक लोकांचे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवण्याच्या करता हा तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना करावा लागणार आहे. त्याबद्दल कुणी कृपा करून गाफील राहू नका. सभासद नोंदणीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेला आहे. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्मानाचीच वागणूक त्या बाबतीमध्ये दिली जाईल. राज्य स्तरावर, देश स्तरावर आम्ही सगळेजण आहोतच. त्याच्यामुळे आमच्या स्तरावर कुठली अडचण येणार नाही. परंतु ज्या ज्या जिल्ह्यातनं माझे सहकारी आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत त्यामध्ये विशेषतः माझा सांगली जिल्हा, त्याच्यामध्ये निशिकांतजी तुम्हाला जास्त लक्ष त्या बाबतीमध्ये द्यावं लागणार आहे. हिंगोलीमध्ये देखील राजू असेल किंवा बाकीचे माझे सहकारी असतील किंवा आमचे बांगर, बीडी बांगर हे त्या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, ते त्या बाबतीमध्ये असतील. त्यांना पण तिथं तेवढंच लक्ष द्यावं लागणार आहे. हिंगोलीचं पालकमंत्रीपद आपल्याकडेच आहे, नरहरी झिरवळकडं. वाशिमचंही पालकमंत्रीपद आपल्याच दत्तामावा भरणेंकडे, माझ्याकडे बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपद आहे. अशी वेगवेगळी काही पालकमंत्रीपदं आपल्याकडं मकरंदाबाकडे बुलढाण्याचं आहे, गोंदियाचं बाबासाहेब पाटलांच्याकडे. अशा पद्धतीनं अशी वेगवेगळी पालकमंत्रीपद आपल्याकडे. त्याचबरोबर नाशिकला त्या बाबतीमध्ये स्वतः भुजबळ साहेब आहेत, माणिकराव कोकाटे जे आहेत, आपले नरहरी झिरवळ साहेब आहेत. त्याच्यातून आमच्या हिरामण खोसकरांनी प्रयत्न करून आणि त्यांना मनापासून संपन्नाना सुकाळे आणि आमच्या संदीप गुळवे या सगळ्यांची साथ मिळाल्यामुळं, आमच्या जयंतची साथ मिळाल्यामुळं, आमच्या विष्णुपंत मैसदुनींची साथ मिळाल्यामुळं आज तिथं मला तर वाटतंय दुसरा पक्ष कुठला शिल्लक ठेवलाच नाही. आज मोठ्या प्रमाणावर आमच्या इचलकरंजी ह्याचे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरचे
सहकारी हे मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यातल्या काही सहकारी मित्रांनी सांगितलं की दादा हिरामणचं काम इतकं चांगलं आहे त्याच्यावर आज त्याच्या नेतृत्वाखाली काम करायला आम्हाला निश्चितपणे आवडेल आणि त्याच्यामुळं आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला. अशा प्रकारचं बोलून दाखवण्याचं काम हे देखील काही माझ्या सहकारी मित्रांनी केलेलं आहे आणि त्याच्यात आमचे सुरेशराव गंगापुत्र असतील, समाधान बोडके असतील, नितीन राऊत असतील किंवा उमेश सोनवणे, नितीन लाखन असे फार महत्वाचे लोक, अनेक लोक, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही परंतु अनेक महत्वाचे लोक हे आपल्या पक्षामध्ये, त्याच्यामध्ये आमच्या बहिरू मुळाने यांनी पण प्रयत्न केला, सगळ्यांचाच हातभार लागला. आणि माझी एवढीच विनंती आहे की त्या माझ्या सहकारी मित्रांनी नव्या जुन्यांचा वाद न करता, मी तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट सांगतो, आपण एकत्रपणे आपला एक परिवार राष्ट्रवादीचा म्हणून आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये कुठंही आपण एकमेकाला कुठं अंतर पडून देऊ नका, अशा प्रकारची माझी आग्रहाची विनंती आणि आग्रहाची सूचना ही राहणार आहे. आणि त्याच्यातून आपल्याला अधिक जोमाने पुढे जायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण आपल्याला त्या निमित्तानं करायचं आहे. केंद्रात आपण NDAच्या बरोबर आहे, राज्यामध्ये आपण महायुतीच्या बरोबर आहे, तिथं आपण आपली भूमिका व्यवस्थितपणे पार पाडतोय. परंतु प्रत्येकाला आपापले पक्ष वाढवण्याच्या करता मुभा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भामध्ये मागं तुम्हाला अनेकांना आठवत असेल की यावेळेस महाविकास आघाडीमध्ये आपण होतो त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महत्वाचे दोन पक्ष त्याच्यामध्ये होते आणि काही इतर पण मित्र पक्ष असायचे, कधी शेकाप असायचा, कधी इतर पक्ष असायचे. तर त्यावेळेस आपण साधारण स्थानिक स्वराज्य लोकसभा आणि विधानसभेला आपण एकत्रपणे लढायचो आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला तिथं त्या जिल्ह्यावर जबाबदारी सोपवायचो. म्हणजे आता सांगली जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे किंवा आमचा नांदेड जिल्हा आहे, आमचा रत्नागिरी जिल्हा आहे. तर त्यांनी त्याच्यामध्ये तिथली राजकीय परिस्थिती बघून कशा प्रकारे एकत्र निवडणुका लढवल्या पाहिजेत, त्याच्यातनं आपल्याला कशा प्रकारे महायुतीला पण फायदा होणार आहे आणि राष्ट्रवादीला पण फायदा होणार आहे, हे सगळं गणित त्यांनी त्या ठिकाणी आजमावायचं. शेवटी आम्ही तर फायनलला तुमच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय देऊ. त्याहीबद्दल तुम्ही कुठली शंका कुशंका मनामध्ये बाळगू नका, अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची सूचना राहील. प्रभाकर राठोड आणि विनोद संपत चव्हाण हे पण आपल्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला. या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. आपल्याला पुढं मेळावे पण वेगवेगळ्या भागामध्ये घ्यायचे आहेत. जिथं महानगरपालिका आहे तिथं विधानसभा मतदारसंघ वाईज मेळावे हे आपल्याला घ्यावे लागतील. आपल्याला आणि अधिक माणसं हे जोडावी लागतील. त्याच्यामध्ये आमच्या महिला भगिनींचा पण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे. उद्याच्याला आमच्या लाडक्या बहिणीनं किंवा आमच्या मुलीनं काम घेऊन आलं तर तिला विश्वास वाटला पाहिजे. मी भावाकडं किंवा वडिला समान व्यक्तीकडे काम घेऊन चाललेली आहे किंवा युवा माणूस तरुण असेल तर माझ्या मुला समान व्यक्तीकडे काम घेऊन चाललेले. अशा प्रकारचं आपलं वागणं बोलणं चालणं असलं पाहिजे, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. कुठेही उर्मटपणे वागता कामा नये, बोलता कामा नये. हे बारीक बारीक गोष्टी असतात मित्रांनो, पण त्याच्यातून लोक बघत असतात आणि लोक पण बघत असतात, परंतु हे कॅमेरे तर फार बारकाईने टिपत असतात. कोण काय करतात. आम्ही कधी कधी असं बोलत असतो, आपण म्हणलो अरे तू लवकर कर नाही की तेवढंच सांग, अरे लवकर कर नाही लवकर कर नाही असं ते दाखवत बसतात. आणि कधी कधी तर काही दाखवतात. आता परवा माझी एक सहकार्याची निवडणूक होती आणि त्याच्यात मी भाषण करत होतो. तर भाषण करत असताना मी म्हणलो, म्हणजे माझ्या इथं त्या संस्थांच्या मध्ये खूप पेट्रोल पंप मी काढले. बारामती मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, दूध संघ, जवळपास बारामती तालुक्यामध्ये त्या तिन्ही संस्थांचे मिळून 10-12 पेट्रोल पंप आहेत. त्याच्यावर तिन्ही शिफ्टला मुलं पण पेट्रोल सोडायला
असतात, डिझेल सोडायला असतात, CNG काही गॅस सोडायला असतात. तर मी बोलता बोलता असं म्हणालो की अंबानी म्हणजे धीरूभाई अंबानी हे एकेकाळी पेट्रोल सोडायचं काम करत होते. कुणालाही कुठल्याही कामाची लाज वाटता कामा नये, कमीपणा वाटता कामा नये. काय तर आपण पेट्रोल सोडतो, पेट्रोल सोडून ते कुठं देशातले नंबर 1 ची व्यक्ती झाली. कष्ट केल्यानंतर माणूस तिथपर्यंत पोहोचतो असं सगळं सांगितलं. ह्या पट्ट्यांनी काय केलं, एका चॅनलनी पेट्रोल सोडतोय तर म्हणतो पेट्रोल चोरून ते झाले. अरे अरे काय तुम्ही बोलता, काय करता ते तुम्ही नीट ऐका. तुम्हाला त्याच्या पुढचंही मी बोललोय की त्याच्यामुळे कुठल्या म्हणजे अशा कामाची तुम्हाला कमीपणा किंवा लाज वाटली नाही पाहिजे. मित्रांनो, मी तुमच्याशी बोलतोय आता माझ्या बारामतीतले काही लोक इथं नाहीत किंवा त्या परिसरातले. आम्ही ज्यावेळेस शेती करत होतो त्यावेळेस माझा पोल्ट्रीचा व्यवसाय होता, माझा डेअरीचा व्यवसाय होता, माझा हॉर्टिकल्चरचा व्यवसाय होता. आजही माझा डेअरीचा व्यवसाय आहे. आजही पोल्ट्री मी काढून टाकली आता, परंतु त्यावेळेस पोल्ट्रीमध्ये आम्ही अंडी गोळा करत होतो. पण त्यावेळेस मी कामच करत होतो, मला लाज वाटतच नव्हती. मी धाराही काढलेल्या. काय वाईट काय, शेतकऱ्याच्या मुलांनी धारा काढणं हे काही चुकीचं आहे का? पण म्हणून धारा काढणार काही कायमच धारा काढत बसत नाही. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे पडेल ते काम करण्याची मानसिकता, तयारी ही आपली असली पाहिजे. हे मला त्या निमित्तानं सांगायचं असतं. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका शेखर, तुझ्या वडिलांच्या मुळे तुझं खूप चांगलं चाललेलं आहे, त्याच्यामुळे तुला सगळं मिळालं. पण असं आपण शून्यात विश्व निर्माण करणं ज्याला म्हणतात त्या प्रकारची गोष्ट आहे. मला सांगायचं तात्पर्य कार्यकर्त्यांनो एवढंच आहे की कुठल्याही गोष्टीचा कमीपणा वाटून घेत जाऊ नका. मी स्वच्छतेला महत्व देतो. आता झाडं लावण्याचा मोठा कार्यक्रम सरकारने पण घेतलाय, तो पण पर्यावरणाचा एक भाग आहे. तुम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. तुम्ही पण उद्याचं ग्लोबल वॉर्मिंगचं संकट तुम्ही बघितलंय का? 100 वर्षामध्ये जुनी लोक सांगतात कधी मे महिन्यात पाऊस पडलेला आपण बघितला नाही एवढा. माझ्या तर तालुक्यामध्ये 14 इंचाची सरासरी, एका दिवशी 13 इंच पाऊस पडला. कधीच नाही मे महिन्यात. माझी आई आता 27 वर्षाची आहे. ती मला म्हणली अजित मी इतके वर्ष बारामतीला, तिचं 19व्या वर्षी लग्न झालं तेव्हापासून ती म्हणली कधी मे महिन्यात पाऊस पडलेला बघितला नाही. मग धो पावसानं अजूनही चालूच आहे. ठीक आहे, ते ग्लोबल वॉर्मिंगचं गोष्ट आहे. आपण त्याच्यापासून बऱ्याच गोष्टी शिकल्या पाहिजे. आपण त्याच्यातनं काही अनुभवलं पाहिजे आणि त्याच्यातनं पुढच्या पिढीला आपण काय सांगू शकतो ते सांगण्याचा प्रयत्न हा देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे. ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. मला स्वच्छतेची आवड आहे, मला नीटनेटकेपणाची आवड आहे. त्याच्यामुळे कधी कधी मी इथं कागद पडला तरी मी उचलतो. मी कागद पडला की लगेच आमचे 5-6 येतात. म्हणलं आधी दिसत नाही का, मलाच दिसल्यावर कशाला उचलायचं, पण ते उचलायचं. आपोआप बाकीचे जण जरा लक्षात येतं की नाही बाबा स्वच्छता ठेवली पाहिजे. बारीक बारीक गोष्टी असतात, त्याच्यातून कार्यकर्ता तयार होतो, त्याच्यातून आपल्याला अनेक प्रकारचे अनुभव येतात. आणि म्हणून मी थोडासा या गोष्टीचा उल्लेख केला. परंतु आज मला मनापासूनचा आनंद आहे. अनेक महत्त्वाचे लोक, अनेक जीवाला जीव देणारे लोक, अनेक कष्ट करणारे लोक, अनेक संघटना वाढवणारे लोक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी आलेले. त्याबद्दल या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण सगळे मिळून मिसळून पुढच्या येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला कुणाला खासदारकी मिळाली, कुणाला उपमुख्यमंत्रीपद मिळालं, मंत्रीपद मिळालं, राज्यमंत्रीपद मिळालं, आमदारकी मिळाली, अशी वेगवेगळी पदं मिळाली. परंतु त्यांना निवडून आणण्याच्या करता जो कार्यकर्ता राबतो त्यालाही कुठलं ना कुठलं पद हे मिळालं पाहिजे. एकदम सगळ्यांनाच मोठी पदं मिळतात अशातला भाग नाही. सुरुवातीला खालच्या पदापासूनच सुरुवात त्या ठिकाणी केली पाहिजे. त्याच्यातनं आपल्या कामाच्या एकंदरीत आवाका हा दाखवण्याचं काम देखील आपण ग्रामीण भागात काम करत असा किंवा शहरी भागामध्ये काम करत असा तिथं दाखवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना करतो. आणि या सर्व पुणे शहर, नाशिक जिल्हा, हिंगोली जिल्हा, नाशिक जिल्हा, भोकर, नांदेड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, त्या सगळ्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि वेगवेगळ्या परिसरातून आलेल्या
सर्व आमच्या सहकाऱ्यांचं, माझ्या लाडक्या बहिणींचं, आमच्या तरुणांचं, वडीलधाऱ्यांचं, सगळ्यांचंच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.